रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने पनवेल येथे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतरक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। BLA 2ची भूमिका, जबाबदाऱ्या आणि मतदारांच्या अधिकाराच्या संरक्षणाची माहिती देण्यात आली। या शिबिरात ॲडव्होकेट अरविंद द्विवेदी आणि प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मार्गदर्शन केलं। त्यानंतर पत्रकार परिषदेत हनुमंत पवार काय बोलत होते हे समजून घेण्यापूर्वी आमच्या लोकप्रिय टाइम्स डिजिटल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष भारतीय नागरिकांचा मताचा अधिकार काढून घेण्याचं एक षडयंत्र आखत आहे। त्याचा कुठलाही परिणाम भारतीय मतदारावर होऊ न देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात, हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये पनवेल शहरामध्ये मतदार यादीमधून एकाही वैध नागरिकांचं नाव वगळलं जाणार नाही। तसं होत असेल तर काँग्रेस पक्ष ते थांबवेल आणि नवीन मतदाराची नाव नोंदणी होईल आणि मतदार यादीमधून वैध मतदाराचं नाव वगळलं जाणार नाही। एकही बोगस मतदार आम्ही नोंदवू देणार नाही, वैध मतदार आम्ही काढू देणार नाही असा पण करून पनवेल शहर काँग्रेसच्या वतीनं इथल्या जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये या SIR प्रक्रियेची मोहीम चालू आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथ लेवलला जी मतदार यादी आहे त्याच्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली आहे, ज्याला आम्ही BLA 2 असं नाव दिलेलं आहे। हे BLA 2 मंडळी मतदार यादीमध्ये जी काही कागदपत्रं लागतील, मतदारांच्या नावाच्या संबंधानं ज्या काही त्रुटी उद्भवतील, सरकारी अधिकाऱ्यांना मदत करतील, नागरिकांना मदत करतील आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी, निपक्षपातीपणे निवडणुका होण्यासाठी मतदार यादीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्ष उभा असेल। त्याच्यासाठी प्रशिक्षण म्हणून कार्यकर्त्यांसाठीचा आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती। पळून जात आहेत, काही दहशतीला बळी पडत आहेत। सत्ताधारी मंडळींची पोलिसांच्या मार्फत, प्रशासनाच्या मार्फत प्रचंड दहशत आहे। काही दहशतीला बळी पडत आहेत, काही आमिषाला बळी पडत आहेत, काही विकत घेतले जात आहेत। राम मंदिराची तिजोरी फोडलेली आहे, त्यातून आलेला पैसा आहे। शक्तिपीठ महामार्गातून आलेला पैसा आहे, समृद्धी महामार्गातून कमवलेला काळा पैसा आहे। अदानी अंबानीला हा देश विकून मिळवलेल्या काळ्या पैशातून लोकशाहीमध्ये उमेदवार विकत घेण्याचं षडयंत्र या सरकारनं राबवलेलं आहे। त्यांना बळी पडणारे जितके जातील त्याच्यापेक्षा दुप्पट लोक काँग्रेसच्या बळावर, काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुका लढतील आणि लोकशाही वाचवतील असा आम्हाला विश्वास आहे। 100 खासदार या देशामध्ये काँग्रेस पक्षाचे आहेत। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुद्द्यावर, हमी भावाच्या मुद्द्यापासून जमीन अधिग्रहणपासून ते बेरोजगारीच्या मुद्द्यापर्यंत, नीटच्या पेपर फुटीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर जनतेच्या बाजूनं आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मैदानात आहे। काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमिषाला बळी पडणार नाही, दहशतीला, दडपशाहीला बळी पडणार नाही। हुकुमशाही होते त्याबद्दल आमचे सहकारी हरीशजी केने यांनी आवाज उठवला। असंच महाराष्ट्राच्या विधिमंडळात होतं। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे। आमच्या सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मंत्रीसुद्धा सभागृहामध्ये हजर राहत नाहीत। तसंच देशाच्या संसदेमध्ये राहुलजींना बोलू दिलं जात नाही। लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज मजबूत असेल तर लोकशाहीला अर्थ असतो। विरोधक संपवायचे आणि लोकशाहीला नख लावायचं हे सध्या BJP कडून सुरू आहे। काँग्रेस पक्ष याच्याकडे फायदा आणि तोटा या संकुचित दृष्टिकोनातून बघत नाही। काँग्रेस पक्ष या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे। लोकशाहीची पाया घालणारा काँग्रेस पक्ष आहे। संविधान आणणारा काँग्रेस पक्ष आहे। संविधानानं भारतीय नागरिकांना मताचा अधिकार दिला। तो मताचा अधिकार टिकला तर लोकशाही टिकेल। लोकशाही टिकली तर इथपर्यंत जी जनता आपली आलेली आहे, जो विकास झालेला आहे तो लोकशाहीच्या माध्यमातून झालेला आहे। ते टिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष मैदानात आहे। याचा राजकीय फायदा घेणं, तोटा घेणं हा विचार आमच्या मनामध्ये नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।